CIB न्यूज प्रयत्नांचा न्याय तुमचा। 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार। छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीवर डायल 112 वाहनाच्या चालकासह 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कोरबातील बांकी मोंगरा पोलीस ठाणे हद्दीत SACLच्या घरात ही घटना घडली असून 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत तर 3 फरार आहेत। पीडितेला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। बीड हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला मध्य प्रदेशात अटक। बीडमधील अंकुशनगर येथे 6 जानेवारीला प्लंबर हर्षद शिंदे याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। क्षुल्लक वादातून झालेल्या या खुनानंतर आरोपी विशाल सूर्यवंशी दुचाकीवरून पसार झाला आणि त्याचा पाठलाग बीडपासून मध्य प्रदेशापर्यंत सुरू होता। CCTV फुटेज व्हायरल झाल्याने दहशत पसरली होती। मात्र 6व्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने सूर्यवंशीला ताब्यात घेतल्याने तपासाला वेग आला आहे। बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची हत्या। शेजारी अटकेत बंगळुरूमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर शर्मिला हिच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे। सुरुवातीला आग लागून गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज होता, मात्र पोलीस तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले। एकतर्फी प्रेमातून 18 वर्षीय शेजारी कृष्णा याने शर्मिलाचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने घरात आग लावली। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। बिहारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार, एकाला अटक। बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील जगरुआ पोलीस स्टेशन हद्दीत शनिवारी रात्री तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलीस ठाण्यापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील खोलीत 6 जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उपसरपंचाचा पती जुनेद आलम याला ताब्यात घेतले। पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित 5 आरोपींचा शोध। संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या। परभणी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे। संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे। मिर्झापूर गावातील शेतातील खोलीत त्याने गळफास घेतला। तब्बल 13 महिन्यांनंतर काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता। कुटुंबापासून दुरावा, नैराश्य आणि मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। CIB न्यूज प्रयत्नांचा न्याय तुमचा।